आज दिवसाची सुरुवात वेगळीच झाली. मम्मीला घेऊन गेलो हाड वैद्यकडे. तर मित्रांनो, आज दिवसाची सुरुवात झाली थोडी भारी. मी मम्मीला घेऊन गेलो हाड वैद्यकडे हाताला पट लावायला. मम्मीच्या हाताचा खरडा सरकून गेला होता आणि 3-4 दिवसापासून खूप त्रास होत होता. तिथे काकांनी हात चेक केला, थोडी मालिश केली आणि लेप लावून पट लावली. मग तिथून आम्ही पोहोचलो मोठ्या मम्मीकडे. तिथे माझ्या पुतण्या झोपून होता. त्याला उठवला आणि थोडी मस्ती मजा केली. हेलो गाइस. नंगा सोया वो बोलना गाइस. बोल बोल नंगा सोया वो बोलना गाइस. बोल बोल जल्दी. आ गया तू पूरा नंगा आ ही गया वीडियो में. अब क्या करेगा? शेयर नहीं कर रहा हूँ वीडियो. अपलोड नहीं कर रहा वीडियो. डाल दूंगा मैं हड्डी का ढांचा बोल रहा गाइस. बोल जल्दी बोल. नहीं बोलने का. बोल जल्दी. नहीं बोलने का. बोल जल्दी बोल. हेलो गाइस, मैं हड्डी का ढांचा बोल रहा गाइस. बोल. उठना. किती. मग गेलो मामाकडे. तिथे बघतो तर काय हिमांशू मस्त झोपला होता. एवढा वेळ झाला तरी पण. मग उठवलं त्याला एक लाथ मारून. आतमध्ये गेलो तर आजी बसली होती, पण तिला पण थोडा त्रास होता. हातपाय पूर्ण सुजले होते तिचे. मग मम्मीला मुंगण्याची शेंगा पाहिजे होते, आम्ही ते घेतले. त्याचसोबत चिडियासाठी अन्न पाणीच्या भांड्याची पण व्यवस्था केली. मग परई घेऊन घरी निघालो. रस्त्यात बघतो तर काय NMCचा खजाना पडला होता रोडावर आणि JCB नाल्यातून आणखी खजाना बाहेर काढतच होती. फायनली घरी पोहोचलो. मग बसून पुऱ्या बनवल्या, कारण मम्मीने सकाळी चणे बनवले होते. त्याच्यानंतर सगळे भांडे घासले आणि कपडे पण धुवून टाकले. मग मी पण आंघोळ केली आणि मम्मीसोबत बसून जेवण केलं. आणि असा आजचा दिवस कंप्लीट झाला. हा ब्लॉग करतो इथेच खतम. जय शिवराय.